पसंतीप्रमाणे घर न मिळालेल्या अर्जदारांना शुल्काविना अर्ज संधी. 1881 अर्जदारांना सिडकोकडून पुढील सोडतीमध्ये विशेष पर्याय, तर नव्या सोडतीमध्ये सहभागी होण्यासाठी नव्यानं अर्ज करण्याची देखील गरज नाही. कोकण मंडळासह राज्यभरामध्ये म्हाडाची अनेक घरं रिक्त असल्यानं रिक्त घरांची माहिती गोळा करा. म्हाडाच्या उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश. रिकाम्या घरांची संख्या कुठे आणि किती याबाबत म्हाडाला देखील सांगता नाही. लोकल ट्रेन तिकिटांच्या बनावटगिरीला चाप बसणार. पश्चिम रेल्वेकडून बनावट तिकीटं ओळखण्यासाठी विशेष ॲप तयार. टीसींना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार. प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळाव्यासाठी आतापर्यंत 12,500 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या. 18.48 लाख प्रवाशांचा प्रवास, तर 26 फेब्रुवारीपर्यंत 13,000 रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजन. पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकामधील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी नव्या फलाटाला मार्चमध्ये मुहूर्त. नव्या फलाटामुळे प्रवाशांना विरारच्या दिशेनं जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येणार. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाला 7,326 कोटींचं कर्ज MMRDAकडून मंजूर. चेंबूर ते मरीन ड्राईव्ह असा थेट प्रवास अतिवेगवान करण्यासाठी दुहेरी बोगदा प्रकल्प हाती. बेकरीमधील भट्ट्या विजेवर रूपांतरित करणं अशक्य. विजेवर भट्टी चालवल्यास मासिक खर्च परवडणारा नाही. इंडिया बेकर्स असोसिएशनचं राहुल नार्वेकर यांना पत्र. दरम्यान मुंबईमध्ये पावाचं उत्पादन देखील घटण्याची शक्यता. मुंबईमध्ये स्कूल बस मालक संघटना 18% भाडेवाढीवर ठाम. अवैध खासगी वाहतूक रोखण्याकडून बस मालक संघटना आक्रमक. भाडेवाढ मागे न घेण्याचा देखील पवित्रा. बेशिस्त वाहन चालकांना कल्याण कोळसेवाडी वाहतूक पोलिसांचा दणका. वाहतूक पोलिसांकडून 70 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई.